Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now today we are going to learn our next exercise, miscellaneous exercise 3 of chapter number 3, trigonometric function, in which we see MCQs of question number 1. Select the correct option from the given alternatives. बघा सगळ्या विद्यार्थ्यांनी हे पूर्ण व्हिडिओ पहा. MCQs एकदम व्यवस्थित केले. तुमची जे मागचे काही बेसिक राहिलेलं असेल ते क्लिअर होईल आणि सातत्याने परत हे व्हिडिओ पहा. हे चॅप्टरची तुमची भीती सर्व निघून जाईल. मग बघा, द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ इक्वेशन साइन थीटा इज इक्वल टू -1/2 r. फर्स्ट MCQs काय? The principal solutions of equation sin theta is equal to -1/2 r, 5 pi by 6, pi by 6, 7 pi by 6, 11 pi by 6, pi by 6, 7 pi by 6. आता इथे हे डबल दिलेलं आहे, टेक्स्टमध्येच दिलेलं आहे, वेगळं काहीतरी पाहिजे होतं. हे C आणि D सारखे झालेले. तो आपण काय आता साइन थीटा इज इक्वल टू काय -1/2. मग काय लावता साइन थीटा इज इक्वल टू -sin पाय बाय 6. साइन पाय बाय 6 म्हणजे साइन 30 काय 1/2 आहे. अथवा आपल्याजवळ काय फॉर्म्युला -sin थीटा बरोबर काय साइन पाय प्लस थीटा आणि साइन 2 पाय मायनस थीटा बरोबर. मग आपल्याजवळ काय आपल्याला लेफ्ट साईड काय पॉझिटिव्ह आहे, राईट साईड पण काय करायची पॉझिटिव्ह. मग इथे काय लिहिलं तुम्ही साइन थीटा साइन पाय प्लस पाय बाय 6 साइन 2 पाय मायनस पाय बाय 6 किती साइन थीटा 6 पाय प्लस पाय 7 पाय अगेन 2 पाय मायनस पाय बाय 6. 2 पाय म्हणजे 12 पाय मायनस पाय म्हणजे 11 पाय. 2 पाय मायनस पाय बाय 6 इज 11 पाय बाय 6. पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री 210. हा अँगल किती होईल 210. हा किती होईल 330 बरोबर. दोन्ही पण काय 0 to 2 पायमध्ये बोथ आर प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणून काय आपलं जो याचं राईट चॉईस काय ना आपलं बी 7 पाय बाय 6. therefore B 7 पाय बाय 6 and 11 पाय बाय 6 is a perfect answer, is a right choice of this MCQ. Okay. Now second MCQ is the principal solution of equations cot theta is equal to √3 r, pi by 6 7 pi by 6, pi by 6 5 pi by 6, pi by 6 8 pi by 6, 7 pi by 6 and pi by 6. आता इथे बघा काय कॉट थीटा काय दिलं आपल्याला cot theta is equal to √3. therefore tan theta is equal to काय 1/√3. आता कोणत्या व्हॅल्यूसाठी tan theta 1/√3 tan pi by 6 tan 30 is 1/√3. आता आपल्याला अजून काय दोन प्रिन्सिपल सोल्युशन काढायचे. दोन सोल्युशन आपल्याला भेटणार आहे. अजून काही आपल्याला माहिती आहे tan थीटा इथं आपण लिहू शकतो tan थीटा इज इक्वल टू tan पाय बाय 6. अथवा tan थीटा आणि tan पाय प्लस थीटा बोथ आर सेम. tan थीटा इज इक्वल टू काय tan पाय प्लस थीटा. म्हणून इथून आपल्याला एक अजून सोल्युशन काय tan पाय प्लस पाय बाय 6. मग काय tan थीटा tan पाय बाय 6 आणि इकडे 6 + 1 7 tan 7 पाय बाय 6. पाय बाय 6 30 0 to 2 पायमध्ये आहे. इकडे 210 डिग्री दिस इज ऑल्सो 0 to 2 पाय बरोबर. 0 ते 360मध्ये आहे बरोबर. म्हणून काय बोथ पाय बाय 6 अँड 7 पाय बाय 6 आर प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणून फर्स्ट ऑप्शन काय आपलं ये पाय बाय 6 7 पाय बाय 6 राईट. ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. tan थीटा इज इक्वल टू काय tan पाय प्लस थीटा दोन्ही सेम आहे. अथवा त्याच्यानंतर नेक्स्ट MCQ काय द जनरल सोल्युशन ऑफ sec x इज इक्वल टू √2 इज 2n pi plus minus pi by 4
n belongs to z, 2n pi plus minus pi by 2 n belongs to z, n pi plus minus pi by 2 n belongs to z, and 2n pi plus minus pi by 3 n belongs to z. आता इथे बघा sec x काय, sec x is equal to root 2, therefore cos x is equal to काय 1 by root 2, therefore cos x कोणत्या व्हॅल्यूसाठी cos pi by 4. जनरल सोल्युशनसाठी काय आपला जो फॉर्म्युला, if cos theta is equal to cos alpha, then theta is equal to 2n pi plus minus alpha. Here alpha is pi by 4, so theta, if general solution साठी काय फॉर्म्युला, if cos theta is equal to cos alpha, then general solution is काय, जनरल सोल्युशन theta is equal to 2n pi plus minus alpha. therefore किती लिहिलं तर 2n pi, इथं अल्फा किती pi by 4. so this is the right choice. this is first option A, 2n pi plus minus pi by 4 n belongs to z is the right choice. okay. आता पाचवा MCQ काय, if cos p theta is equal to cos q theta, p is not equal to q, then A, theta is equal to 2n pi upon p plus minus q, theta is equal to 2n pi, theta is equal to 2n pi plus minus p, and d n pi plus minus q. अथवा इथे काय काय, theta is equal to, आता cos theta is equal to cos alpha साठी काय आपला जो cos theta is equal to 2n pi plus minus alpha. बरोबर, इथे आता theta किती p theta, therefore आपले काय cos p theta is equal to काय cos q theta, theta साठी काय इथं p theta 2n pi as it is प्लस मायनस हा जो q theta आहे, अल्फा म्हणजेच कोण आहे, अल्फा मीन्स q theta, मग काय राहतं बा p q हे प्लस मायनस q theta, प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस 2n pi म्हणजेच काय थीटा कॉमन p प्लस मायनस q 2n pi, and therefore theta is equal to काय लागतो, theta is equal to, therefore A हा राईट चॉईस आहे, theta is equal to 2n pi upon p, हा जो प्लस मायनस q आहे इकडे जाताना डिवाइडमध्ये होईल, ये theta is equal to 2n pi p प्लस मायनस q इज द राईट चॉईस. फर्स्ट ऑप्शन काय राहील, राईट राहील. सेकंड बघा आता नेक्स्ट MCQ. नेक्स्ट MCQ काय बघा, इफ पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉइंट आर 2 pi by 4 देन इट्स कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. मग आता काय दिलं आपण, आर इज इक्वल टू काय दिलं 2 आणि थीटा इज इक्वल टू काय दिलं पाय बाय 4. काय आपला जो फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा, वाय इज इक्वल टू आर साइन थीटा. किती मग आता एक्स आर किती आपला जो 2, असे आपण बरेचसे हे जे MCQs दिलेले आपण सॉल्व केलेले. एक्स इज इक्वल टू काय 2 कॉस पाय बाय 4, वाय इज इक्वल टू 2 साइन पाय बाय 4. मग काय 2 1 बाय रूट 2 1 बाय रूट 2, 2 बाय रूट 2 किती रूट 2, 2 बाय रूट 2 इज अगेन रूट 2. म्हणजेच काय एक्स इज रूट 2, वाय इज रूट 2. This is pair root 2 root 2. D is our right choice. D root 2 is our right choice. Now next MCQ is 6.1. If root 3 cos x minus sin x is equal to 1, the general value of x is 2n pi plus minus pi by 3, 2n pi plus minus pi by 6, 2n pi plus minus pi by 3 minus pi by 6, and D n pi plus minus प्लस मायनस 1 रेस टू n पाय बाय 3. पहा काही MCQs हे काय एक्झाम्पल्स म्हणून सुद्धा विचारले जाऊ शकतात, काही एक्झाम्पल्स MCQs म्हणून सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे नीट लक्ष द्या. आता बघा इथे काय दिले, रूट 3 कॉस एक्स मायनस साइन एक्स इज इक्वल टू 1. असं एक्झाम्पल आपण सोडवलेले प्रॅक्टिस एक्सरसाइज 1.1 मध्ये. बघा ह्याच्यात काय आपण आता याला मी काय करतो, सगळ्या बाजूला 2 ने डिवाइड करतो. सर्वांना 2 ने डिवाइड केलं, मग काय रूट 3/2 ही कोणासाठी व्हॅल्यू आहे, कॉस
pi by 3 cos 30, cos 30 is root 3 by 2 cos x, this is sin 30 sin pi by 6 sin x is equal to 1 by 2. आता ही व्हॅल्यू कोणासाठी बघा, कॉसचे कोणत्यासाठी, कॉस पाय बाय 3, ही व्हॅल्यू काय कॉस पाय बाय 3. आता याचं काय करतो आपण, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, इथे काय वाटेल आपल्याला कॉस ऑफ एक्स प्लस पाय बाय 6, मायनस असेल तर काय तर आपल्याला प्लस. सो दिस इज एक्सपान्शन ऑफ कॉस ए प्लस बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. 1 by 2 कोणासाठी व्हॅल्यू आहे, कॉस पाय बाय 3. बरोबर, मग काय लागतं मग कॉस पाय बाय 3. आता आपल्याजवळ काय कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा जर असेल तर काय थिटा इज इक्वल टू काय तो 2n पाय प्लस मायनस अल्फा. जनरल सोल्युशन आपल्याला काय फाइंड करायचं आहे, जनरल सोल्युशन. ही कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, देन जनरल सोल्युशन काय थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. मग इथे काय येईल बघा आपल्याला थिटा काय आपल्याजवळ एक्स प्लस पाय बाय 6 आणि अल्फा किती आहे पाय बाय 3, 2n पाय प्लस मायनस पाय बाय 3. मग काय लागतं एक्स इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस पाय बाय 3 आणि हा प्लस पाय बाय 6 तिकडे आता ना काय मायनस पाय बाय 6 प्लस पाय बाय 6 तिकडे ट्रान्सफर करतो पाय बाय 6. ऑप्शनमध्ये बघितलं तर आपल्याला काय सीमध्ये आपल्याला असं आन्सर दिलेलं आहे म्हणून काय लागतो सी 2n पाय प्लस मायनस पाय बाय 3 मायनस पाय बाय 6 इज द राईट चॉईस. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट in triangle ABC, angle A is 45, angle B is 60 degree. Then the ratio of the each sides are 2 root 6, root 3, 2 is to root 6 is to root 3 plus 1, root 2 is to 2 plus root 3 plus 1 and 2 root 2 is to root 2 is to root 3. इकडे 2 is to 2 times root 2 is to root 3 plus 1. आता बघा असं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. 45 प्लस 60 किती होईल, 45 प्लस 60 105. सो अँगल सी इज ऑफ 75. अँगल सी किती येईल आपल्या याच्यात 75 डिग्री. बरोबर, अँगल सी काय 75 डिग्री. मग आपल्याजवळ काय ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी. आपल्याला ए बी सी हा रेशो काढायचा. मग काय आपल्याला ए साइन 45, बी साइन 60, सी साइन 75. आता 75 डिग्री आपल्याजवळ नाही, 75 डिग्री कसं काढलेलं आहे आपण, साइन 75 साइन 30 प्लस 45. मग किती साइन 30 कॉस 45 साइन ए प्लस बी, कॉस 30 साइन 45. मग काय साइन 30 1 by 2 1 by root 2, कॉस 30 root 3 by 2 1 by root 2. किती 1 by 2 root 2 root 3 upon 2 root 2 म्हणजेच किती 1 plus root 3 upon 2 root 2 1 plus root 3 upon 2 root 2 हे काय राहील आपलं साइन 75 ची व्हॅल्यू. मग ते याच्यात टाकावं लागेल आपल्याला बघा. सो साइन 45 1 by root 2, बी साइन 60 root 3 by 2 आणि सी 1 प्लस रूट 3 अपॉन 2 रूट 2. याच्यावरून काय आपलं ए इज टू बी इज टू सी 1 बाय रूट 2 इज टू रूट 3 बाय 2 इज टू 1 प्लस. बरोबर,
पण आता बघा चॉईसमध्ये आपल्याला असं दिलेलं नाही. मग आता बघा इथे काय करू, याचा LCM जो आहे 2√2 काय LCM आहे. मग आपण प्रत्येकाला 2√2 मल्टिप्लाय करू शकतो या रेशोमध्ये. काय 2√2 इंटू 1/√2 2√2 इंटू √3/2 2√2 इंटू 1 प्लस प्रत्येकाला 2 कशाने √2 मल्टिप्लाय केलं. इथं √2 कॅन्सल होईल, इथं 2 कॅन्सल होईल, इथं पूर्ण टोटल कॅन्सल होईल. बरोबर. मग काय येईल आपल्याजवळ आता 2 इंटू 1 2 √2 इंटू √3 अँड 1 प्लस √3. बरोबर. असं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे प्रॅक्टिस सेटमध्ये, आपल्या एक्सरसाइजमध्ये पाहू शकतो तुम्ही. 2 इंटू √2 काय √6 1 प्लस √3. बरोबर. आता इथे बघा आपल्या टेक्स्टमध्ये इथे 2 दिलेलं आहे, पण तिथे आपण करेक्शन करून घ्यायचं आहे. √6 हे म्हणून आपलं राईट चॉईस काय येणार आहे, हे 2√6 इज टू √3 प्लस 1 इज द राईट चॉईस. In triangle ABC, if C² plus A² minus B² is equal to AC, then angle B is π/4, π/3, π/2 and π/6. आता आपण इथे काय घेऊ, आपण cos B घेऊ. अँगल काढण्यासाठी आपल्याला हे जस्ट आपल्याला cos B सारखे दिसतं आपल्याला काहीतरी. मग काय cos B साठी काय फॉर्म्युला आपल्याला C² plus A² minus B² अपॉन 2CA. मग आता C² plus A² minus B² काय AC अपॉन 2CA कॅन्सल होऊन जाईल. 1/2 cos B इज इक्वल टू 1/2. कोणत्या अँगलसाठी π/3 cos 60 काय 1/2 म्हणून काय आपलं B इज द राईट चॉईस, B π/3. नाउ 9th one, in triangle ABC AC cos B minus BC cos A is equal to A² minus B² B² minus C² C² minus A² D A² minus B² minus C². आता इथे काय दिले AC cos B minus BC cos A. What is the value of cos B by cosine rule? A² plus C² minus BC upon 2AC, B² plus C² A² upon 2BC. So AC get cancel, BC get cancel, A² plus C² upon 2 minus B² plus C² minus A² upon 2. आता काय डिनॉमिनेटर काय सेम, ॲडिशन हे सबट्रॅक्शन कोणाची न्यूमरेटरची A² plus C² मायनस B². इथं काय साईन चेंज होईल, मायनस B² मायनस C² प्लस A². काय राहता C² आणि मायनस C² कॅन्सल, A² प्लस A² 2A² अपॉन 2 म्हणजेच काय 2 कॅन्सल होईल सर. A² मायनस B² इज द राईट चॉईस, दॅट इज A इज द आवर राईट solution. Okay. Now next MCQ is 10th one. If in a triangle the angles are in AP and B is to C √3/2, then angle A is equal to, angle A ची व्हॅल्यू काय आपल्याला काढायची आपल्याला. आता बघा काय दिलं, B is to C काय दिले √3/√2. बरोबर. आता बघा B is to C याचा अर्थ काय, साइन B is to साइन C, √3 is to √2. मग याला काय करू आपण, √3/2 √2/2 दोघांना 2 ने डिवाइड करतो. काय येईल आता √3/2 आणि हे काय √2/2 किती होऊन जाईल 1/√2. नाव दिस इज अँगल साइन 60 आणि दिस इज साइन 45. 60 आणि 45 साइन हे किती 60 45 60 आणि 45 B आणि C. So A is remaining is 75 and 75 60 45 हे काय हे आर इन AP 15 त्यांच्यामधला कॉमन डिफरन्स आहे
75 minus 60, 15, 60. 60 minus 15, 45. So our right choice is C, 75 degree. Right? अथवा next one, हा जो next 11th one, cos inverse 7 pi by 6 is equal to, आता cos inverse cos कॅन्सल झाला असता 7 pi by 6. आता 7 pi by 6 काय, pi by 6 means 30 degree, 7 into 30 is 210. आता पण cos inverse जो आहे त्याचं हे काय आपलं रेंज काय आपली त्याची 0 to pi. सो 210 इज नॉट बिलॉंग्स टू 0 to pi. मग त्या आपल्याला याला काय करावं लागेल, याला याचं प्रिन्सिपल सोल्युशन काढावं लागेल. अजून काय बघा, सिम्प्लिफाय करावं लागेल. कॉस थिटा इज इक्वल टू काय, कॉस 2 pi मायनस थिटा. मग काय आपलं कॉस हा जो 7 pi by 6, याला काय लिहू शकतो मी, 7 pi by 6 कॉस 2 pi मायनस 7 pi by 6 किती मग आता कॉस 7 pi by 6 ला काय लिहितो मी 2 pi मायनस थिटा 7 pi by 6 किती मग आता कॉस 6 into 2 12 pi मायनस 7 pi by 6. 12 pi मायनस 7 pi म्हणजे किती 5 pi, 5 pi by 6, 5 pi by 6 हे काय राहील आपलं राईट चॉईस 5 pi by 6. पहा कसं येईल आता 5 pi by 6 म्हणजे आपण काय लिहू, याला काय लिहू आपण कॉस 5 pi by 6. आता कॉस pi by 6 काय 30 आणि 5 pi by 6 काय 150. म्हणजे आपल्याजवळ काय कॉस इनवर्स कॉस 7 pi by 6 याला काय लिहितो मी कॉस इनवर्स कॉस ऑफ 5 pi by 6. हे काय होईल कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल 5 pi by 6 अँड कॉस 5 pi by 6 हे काय 5 pi by 6 हे काय आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू बँचमध्ये 0 to किती 0 to 180. pi by 6 किती 30, 5 into 30 150. So our right choice is B, 5 pi by 6. Alright. Now next MCQ is पहा इथे 11th हा MCQ काय झालेला आहे रिपीट झालेला आहे 11th वन. आपण मी स्टार मार्क करतो कारण तुम्हाला परत आन्सर टॅली करायला प्रॉब्लेम नाही बरोबर. द व्हॅल्यू ऑफ कॉट tan इनवर्स 2x प्लस कॉट इनवर्स 2x. tan इनवर्स थिटा प्लस कॉट इनवर्स थिटा बरोबर काय आपलं पाय बाय 2 काय कॉट इनवर्स x प्लस tan इनवर्स x इज इक्वल टू काय पाय बाय 2 म्हणजे काय कॉट पाय बाय 2 आणि कॉट पाय बाय 2 काय असतो 0. देअरफॉर व्हॉट वुड बी कॉट पाय बाय 2 इट इज 0. याची व्हॅल्यू काय येणार आहे पाय बाय 2 कॉट पाय बाय 2 0 म्हणून ए राईट ऑप्शन. त्याच्यानंतर बघा साइन इनवर्स हे पण इझी आहे याला आपण जस्ट एक्स घेऊ म्हणून काय साइन एक्स इज इक्वल टू मायनस √3/2. साइन एक्स इज इक्वल टू कोणत्या व्हॅल्यूसाठी √3/2 साइन 60 म्हणजे साइन पाय बाय 3 आणि याला काय लिहितो मी साइन एक्स इज इक्वल टू साइन मायनस पाय बाय 3. आता एक्स इज इक्वल टू काय मायनस पाय बाय 3 मायनस पाय बाय 3 म्हणजे मायनस 60 अँड मायनस 60 इज लाईज बिटवीन मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 याच्यामध्ये बिलॉंग्स करते म्हणून काय डी इज द राईट चॉईस. डी मायनस पाय बाय 3 इज अवर राईट चॉईस. ओके. नाउ नेक्स्ट MCQ इज 13th. If sin inverse 4/5 plus cos inverse 12/13 is equal to sin inverse alpha, then alpha is equal to. आता असं एक्झाम्पल आपण लास्ट एक्सरसाइज 3.3 मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. पहा साइन इनवर्स 4/5 याला मी काय घेतो एक्स किंवा थिटा घेतला. कॉस इनवर्स 12/13 याला काय घेतो अल्फा. मग काय आपलं साइन थिटा इज इक्वल टू 4/5 कॉस अल्फा इज इक्वल टू 12/13. आपल्याला कशात पाहिजे साइन इनवर्स म्हणजे आपल्याला साइन इकडे काय पाहिजे साइन समथिंग यायला पाहिजे. आता इथे बघा साइन थिटा जर घेतला आपण तर कॉस थिटा काय होतं आपल्याला
बघितलं आपण थिटा 4 5 तर ॲडजस्टंट साईन काय 3 पायथागोरन ट्रिपलेट. सो कॉस थिटा इज 3/5. इकडे साइन अल्फा किती 5/13 12:13. पायथागोरन ट्रिपलेट काय 5 12 13 इज द पायथागोरन ट्रिपलेट. साइन अल्फा इज इक्वल टू काय 5/13. आता आपल्याला काय पाहिजे साइन पाहिजे म्हणून आपण काय करू साइन थीटा प्लस अल्फा काय साइन थीटा प्लस अल्फा साइन थीटा कॉस अल्फा कॉस थीटा साइन अल्फा. साइन थीटाची व्हॅल्यू काय आपल्याला 4/5 cos alpha is 12/13 plus here is cos theta is 3/5 and sin alpha is 5/13. So 48/65 15/65 इथे कॅन्सल करत नाही कारण काय आपल्याला डिनॉमिनेटर सेम यायला पाहिजे. 48 + 15/65 दॅट इज 63/65. हे काय होईल आपलं थीटा प्लस अल्फा साइन थीटा प्लस अल्फाची व्हॅल्यू काय आपलं 63/65. Therefore theta plus alpha sin inverse 63/65. What is theta? Theta काय आपल्याला sin inverse 4/5 alpha cos inverse 12/13. इथे आता आपण अल्फा डबल घेतलं गेलं इथे तुम्ही जसं कोणत्या व्हॅल्यू समजा एक्स घेतला असतं इथे एक्स घेतला असतं तर आपल्याला काय इथं थीटा प्लस एक्स. सो व्हॉट यू गेट थीटा प्लस एक्स म्हणजे थीटा साइन इनवर्स 4/5 कॉस इनवर्स 12/13 आणि अल्फा इथे काय विचारलं आपल्याला साइन इनवर्स अल्फा. साइन इनवर्स अल्फा काय आलं मग आपलं 63/65 विच इज ये 63/65 इज द राइट चॉइस. नेक्स्ट वन next MCQ 14(1) if tan inverse 2x plus tan inverse 3x is equal to pi/4 then x is equal to मग काय आता tan inverse 2x tan inverse 3x is equal to काय pi/4. tan a plus b साठी काय फॉर्म्युला आपल्याला tan inverse a plus b साठी tan inverse x plus y that is a 2x plus 3x upon 1 minus 2x into 3x is equal to pi/4 किती 5x 1 minus 2 into 3 6x². हा tan इनवर्स तिकडे आता ना कारण tan pi/4. नाउ व्हॉट वी गेट 5x upon 1 minus 6x². tan pi/4 is 1 so 5x is equal to 1 minus 6x². we get quadratic equation. rearrange it 6x² plus 5x minus 1. This is quadratic equation. अथवा 6 into -1 चे फॅक्टर करा ज्याची सम काय पाहिजे 5 तेच येईल फॅक्टर 6 and 6x² plus 6x minus x 6 1 जा 6 6x कॉमन x plus 1. MCQ सोडवण्यासाठी आपलं सर्व नॉलेज पाहिजे. MCQज हे काय सर्वात टॉप आहे म्हणून सर्व ज्या एक्झाम आहे त्या MCQज थ्रू का घेतल्या जातात मल्टिपल चॉईस क्वेश्चन थ्रू कारण MCQज येणं फार अवघड काम आहे. त्यासाठी आपल्याला हे सर्व प्री नॉलेज आवश्यक आहे. म्हणून x plus 1 is equal to 0 or 6 minus 1 is equal to 0. So x is equal to 1/6. x is equal to -1. There are two choices but here we have given 1/6 is our right choice. Why? This is -1
this is tan negative is not possible, so x is equal to 1 by 6. therefore x is equal to -1 आणि x is equal to 1 by 6. पण आता बघा याच्यात रेस्ट्रिक्शन काय आपलं तो की ह्या ज्या व्हॅल्यू आहे x आणि y आपण जेव्हा लिहितो आपण tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस y. याच्यात काय दिलं x आणि y, हे काय दिलं x इज ग्रेटर दॅन 0, y इज ग्रेटर दॅन 0. रेस्ट्रिक्शन काय x इज ग्रेटर दॅन 0, y इज ग्रेटर दॅन 0. सो -1, that is if we take -1 then 2 into -1 -2, so it is negative. So x is equal to -1 is not possible. So what we get? We get x is equal to 1 by 6, our right choice. So x is equal to 1 by 6. X is equal to 1 by 6 is our right choice. Now dear student, next MCQ is 15.1. 2 tan inverse 1 by 3 plus tan inverse 1 by 7 is equal to tan inverse 4 by 5, pi by 2, 1 और pi by 4. एक हे ऑप्शन आपल्याला काय चूज करायचं. आता आपण काय केलं 2 tan inverse 1 by 3 tan inverse 1 by 7. आता बघा 2 tan inverse 1 by 3 याला काय लिहू शकतो मी tan inverse 1 by 3 plus tan inverse 1 by 3 plus tan inverse 1 by 7. ह्या दोघांना तुम्ही काय करतो सॉल्व करतो 1 by 3 into 1 by 3 म्हणजे 1 by 9 काय लेस दॅन 1 आहे म्हणून तुम्ही काय लिहू शकतो कोणता फर्स्ट tan inverse x plus y 1 minus x into y tan inverse 1 by 7. किती मग आता tan inverse 1 by 3 आणि 1 by 3 2 by 3 1 minus 1 by 9 plus tan inverse 1 by 7 मग किती 2 by 3 9 minus 1 8 by 9 plus tan inverse 1 by 7. काय मग आता बघा 2 tan inverse 1 by 3 ला tan inverse 1 by 3 plus 1 by 3 x हे काय लिहिलं x plus y वापरलं x plus y upon 1 minus xy tan inverse 1 by 7 ॲज इट इज. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय होतं आपल्याला tan inverse 2 by 3 9 by 8 tan inverse 1 by 7. पुढे किती 2 4 जा 3 3 जा 3 by 4 प्लस tan inverse 1 by 7. अगेन 3 by 4 into 1 by 7 3 by 4 into 1 by 7 3 by 28 it is also less than 1. परत आपण तोच रिझल्ट देऊ tan inverse x plus y 1 minus xy कितीला आता वरती 28 7 3 जा 21 21 प्लस 4 3 by 28 25 by 28 इकडे किती 28 minus 3 म्हणजे 25 by 28 किती tan inverse 1 and tan inverse 1 is pi by 4. So D pi by 4 is the choice, is right choice, right? D pi by 4 आन्सर येईल आपलं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट MCQs काय बघा tan of 2 tan inverse 1 by 5 minus pi by 4. So 2 tan inverse 1 by 5 याला काय लिहितो तुम्ही tan inverse लास्ट एक्झाम्पल 1 by 5
टॅन इनवर्स 1/5 टॅन याला काय लिहू शकतो मी टॅन इनवर्स 1 π/4 ला काय लिहितो टॅन इनवर्स 1 सो 1/5 प्लस 1/5 x प्लस y अपॉन 1 मायनस एक्स वाय कळेल मग 2/5 1 मायनस 1/25 मायनस टॅन इनवर्स 1 2/5 25 मायनस 1 24/25 टॅन इनवर्स 1 2/5 25/24 टॅन इनवर्स 1 पुढे काय लिहिलं बघा टॅन इनवर्स 5 5 जा 25 5/12 आता काय टॅन इनवर्स x मायनस y अपॉन 1 प्लस 5/12 इंटू 1 मग किती आता टॅन इनवर्स -7/12 इकडे 1 प्लस 5/12 5 minus 12/12 1 plus 5/12 minus 7/12 12 plus 17/12 12 get cancel tan inverse minus 7/12 आता ही व्हॅल्यू याच्यात टाकल्यानंतर काय ही कोणाची व्हॅल्यू काढली आपण 2 tan इनवर्स 1/5 मायनस π/4 ही व्हॅल्यू याच्यात टाकल्यानंतर काय आता टॅन ऑफ याचा जर आपण टॅन घेतला तर किती टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल मायनस 7/12 सो मायनस 12 नाही मायनस 7/17 12 कॅन्सल मायनस 7/17 minus 7/17 is the answer, that is D. Okay. Now next MCQ is 17.1. The principal value branch of sec inverse x is minus π/2 to plus π/2 minus 0, 0 to pi minus π/2, 0 to pi and D minus π/2 to π/2. मग कोणते B 0 to pi 0 pi interval minus π/2. This is now 18.1 cos of tan inverse 1/3 plus tan inverse 1/2 is equal to, आता हे सॉल्व करावं लागेल. tan inverse 1/3 tan inverse 1/2 1/3 into 1/2 1/6 less than 1 म्हणून आपण कोणता रिझल्ट वापरू tan inverse x plus y 1/3 1/2 upon 1 minus xy. किती 2 plus 3 5/6 खाली 1 minus 1/6 tan inverse वरती 5/6 खाली पण काय 6 minus 1 5/6 tan inverse 1 that is π/4 काय π/4 आणि cos π/4 किती या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय π/4 and therefore cos π/4 is 1/√2. So our right choice is A 1/√2.
√2. Okay. Now next 19(1) is if tan theta plus tan 2 theta plus tan 3 theta is equal to tan theta into tan 2 theta plus tan into tan 3 theta, then the general value of the theta is ॲडिशन दिलं आहे आणि इकडे काय दिलं आहे मल्टिप्लिकेशन. तर थिटाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. आता इकडे लक्ष द्या, वी नो दॅट. आता हे आधी आपल्याला सिम्प्लिफाय करूया. टॅन 3 थीटा बरोबर काय टॅन थीटा प्लस tan theta plus 2 theta. So what do you get? Tan 3 theta. Theta plus याला काय लिहिलं आपण tan a plus b, tan a tan b, 1 minus tan a tan b. काय माझा tan 3 theta इकडे मल्टिप्लिकेशन 1 minus tan theta tan 2 theta tan theta plus tan 2 theta. आता हे मल्टिप्लाय केल्यावर काय tan 3 theta into this tan theta minus into tan 2 theta into tan 3 theta. इकडे tan 3 theta into 1 this tan theta tan 2 theta tan 3 theta tan 2 theta. आता काय होईल हम ही मायनस क्वांटिटी तिकडे जाऊ देतो किंवा tan 2 theta tan theta tan 2 theta tan 3 theta याची व्हॅल्यू काय लिहू शकतो मी tan 3 theta मायनस tan theta प्लस tan 2 theta बाय ह्या प्रॉडक्टची व्हॅल्यू काय आपल्याला ॲडिशन tan theta tan 2 theta प्लस tan 3 theta. आता काय येईल पुढे tan 3 theta मायनस tan theta मायनस tan 2 theta मायनस tan 3 theta यांची सगळ्यांची साईन चेंज होईल इज इक्वल टू tan theta प्लस tan 2 theta. आता काय tan दोन्ही साईड इकडे tan 3 theta कॅन्सल मायनस tan theta tan 2 theta. बरोबर. आता हे काय करतो तिकडे क्वांटिटी मायनसची क्वांटिटी तिकडे नेतो मायनस tan theta मायनस tan theta tan theta इकडे घेतला इकडे tan 2 theta प्लस tan 2 theta मायनस tan theta इकडे घेतला हा मायनस tan 2 theta तिकडे घेतला राईटला प्लस होईल. पुढे बघा आता मायनस 2 tan theta इज इक्वल टू 2 tan 2 theta. Now 2 get cancel मायनस tan theta मी साइन काय करतो इकडे शिफ्ट करतो मायनस tan 2 theta. therefore tan theta इज इक्वल टू tan मायनस 2 theta मायनस साईनमध्ये घेतले. आता tan theta इज इक्वल टू tan अल्फा ही tan theta इज इक्वल टू tan अल्फा then general solution is n pi plus alpha. So what do we get here theta n pi alpha काय था alpha minus 2 theta that is theta is equal to n pi minus 2 theta. Now theta becomes here plus theta plus 2 theta is equal to n pi. So theta plus 2 theta 3 theta n pi and theta is equal to n pi by 3 is the right choice, that is B. टेक्स्ट मध्ये इथे 6 दिलेले आहे पण करेक्ट करून घ्या पण इथे n pi by 3 हे राईट चॉईस आहे आपले म्हणून काय बी ऑप्शन बी n pi by 3 is the right choice.
Okay. If any triangle ABC, if A cos B is equal to B cos A, then the triangle is A equilateral triangle, B isosceles triangle, C scalene, D right angle. आता काय दिलं बा, A cos B, B cos A. What is the value of E cos B? That is A square plus C square minus B square upon 2AC, B square plus C square minus A square upon 2BC by cosine rule. So A cancel, here B cancel, A square plus C square minus B square upon 2C get cancel. A square plus C square minus B square plus C square, दोन्ही साइडला बघा C square सेम साइन आहे, कॅन्सल. A square minus B square minus A square, A square इकडे येईल, प्लस होईल. A square 2A square 2B square, 2 get cancel. A square is equal to B square and therefore A is equal to B. Means two sides are equal, therefore it is isosceles triangle. So B isosceles triangle is the right choice. Okay.